मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,347 वरती। 24,347 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि मागच्या काही ट्रेडिंग सेशनपासून आपण बघतोय की निफ्टी एकाच रेंजमध्ये ट्रेड करते, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 आजचा दिवस जर पकडला तर हे 6 ट्रेडिंग सेशन आपल्याला काय दिसतंय, मार्केट त्याच रेंजमध्ये दिसतंय या 6 ट्रेडिंग सेशनमध्ये। आणि आपण काय म्हणतो की मार्केटसाठी जो रेजिस्टन्स आहे वरचा तो म्हणजे 24,400चा, या ठिकाणी मार्केटने सस्टेन व्हायला पाहिजे। मार्केटचा क्लोज खूप महत्त्वाचा असतो। जसं आजची कॅन्डल बघा तुम्हाला बुलिश बनताना दिसत होती, मार्केट थोडं खाली आलं नंतर रिकवर झालं। हा जो रेजिस्टन्स होता त्याचा ब्रेकआउट पण दिलेला होता मार्केटने, पण क्लोजिंगवरती आलेली नाही मार्केटची। क्लोजिंग काय आली, खालीच आली। थोडाफार म्हणू शकतो मार्केटमध्ये विकनेस आहे, पण एवढं पण नाही की आपलं मार्केट एकदम बेरीज झालेलं आहे, त्याच्यामध्ये सेलिंग वाढू शकते, तसं काही साईन अजूनपर्यंत नाही आहे। मार्केटने या ठिकाणी पॉज घेतलेला आहे एक प्रकारे, ठीक आहे। हे जे 6-7 ट्रेडिंग सेशन आपल्याला दिसत आहेत ना, मार्केटने या ठिकाणी पॉज घेतलेला आहे। आपण डायरेक्ट असं म्हणू शकत नाही की मार्केट आपलं वीक झालेलं आहे खूप आणि याच्यामध्ये आता सेलिंग येऊ शकते, यायला येऊ शकते, सांगता येत नाही, पण तसं स्ट्रक्चर बनताना दिसत नाही आपल्याला। का? मार्केट गेलेलं आहे या ठिकाणी कॉन्सोलिडेशनमध्ये। इथे निफ्टी आपल्याला कॉन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसते। 400च्या वरती मार्केटचा क्लोज खूप महत्त्वाचा आहे। जर या ठिकाणी क्लोज यायला लागला वरती तर मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं। वरती असणारे हर्डल जसे 24,500 एक हा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स असणार मार्केटसाठी। मार्केट जसं वरती क्लोज होत जाणार, मार्केटमध्ये असणारे शॉर्ट जे आहेत ना ते कव्हर होत जाणार आहे, ते कव्हर होत जाणार आणि मार्केट आपलं वरती जाणार। लक्षात घ्या, डाटा मी सांगत असतो तुम्हाला नेहमी चेंज होत असतो। बहुतेक जण ऑप्शन चाईनला बघून ट्रेड कॅरी करत असतात, त्यांना वाटतं की मार्केटमध्ये कॉल रायटिंग जास्त होते, मग ते काय करतात, पुट बाय करून ठेवतात। त्यांना वाटतं की मार्केट खाली येणार, असं नसतं काही। शॉर्ट बिल्टअप झालेलं आहे आपण म्हणू शकतो, पण आपल्याला प्राइस ॲक्शन पण सोबत बघायची असते की चार्टवरती काय होतंय। शॉर्ट बिल्टअप झालेलं आहे, प्राइस खाली येते का, मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे का, या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करावं लागतं। असं नाही की तुम्ही ऑप्शन चाईनवरती गेले, तुम्हाला कॉल रायटिंग जास्त होताना दिसली आणि तुम्ही डायरेक्ट पुट बाय करून टाकलं, असं कधी करायचं नसतं। तुम्हाला जे शॉर्ट दिसतात ना मार्केटमध्ये ते कव्हर पण होत असतात, म्हणजे ज्या सेलच्या पोझिशन असतात त्या ताबडतोब तुम्हाला स्क्वेअर ऑफ होताना दिसणार, तिथं बाईंग होते ताबडतोब, बरोबर ना। त्यामुळे मार्केट वरती जात असतं, त्याला आपण शॉर्ट कव्हरिंग मूव्ह असे म्हणत असतो, समजलं ना। त्यामुळे डाटावरती अवलंबून राहायचं नाही, चार्टवरती तुम्हाला काय दिसतंय त्यानुसार काम करायचं आहे। आणि मार्केटमध्ये झळकणाऱ्या न्यूज, प्रत्येक दिवसाला मार्केटमध्ये न्यूज येत असतात। बहुतेक जणांचं कामच ते असतं, फक्त न्यूज ऐकायची आणि मार्केटमध्ये एखादा स्टॉक बाय करून टाकायचं, किंवा इंडेक्स ऑप्शनमध्ये काम करतोय तर तिथे पुट बाय करून टाकायचं किंवा कॉल ऑप्शन बाय करून टाकायचं, तर ते चुकीचं असतं। न्यूज बेस्ड ट्रेडिंग करू नका। सर्वजण काय करताय, हिंडनबर्गची न्यूज ऐकताय, बरोबर ना। त्यांनी सेबी चेअरपर्सन माधवीपुरी बुचे त्यांच्यावरती काही आरोप केले हिंडनबर्गने, सेबी चीफवरतीच। मग त्या न्यूजचा इम्पॅक्ट त्यांना वाटतं की मार्केटवरती पडू शकतो, मग काहींनी मार्केट ओपन झालेल्या पुट बाय केलेले असणार निफ्टीचे, त्यानंतर बँक निफ्टीचे खूप सारे पुट बाय केलेले असतील, होल्ड केलेले असतील, त्यांना वाटतं की मार्केट आता खालीच जाणार। पण सकाळच्या वेळेला बघितलं तुम्ही मार्केटचं स्ट्रक्चर, थोडं सुरुवातीला आलं पण खाली, पण जो रिव्हर्सल दिला मार्केटने, शार्प मार्केट वरती गेलेलं होतं। मग त्या ठिकाणी काय होत असतं, ज्या व्यक्ती न्यूज बघून काम करत असतात ना त्यांचे स्टॉपलॉस हिट होणार, बरोबर, त्यांचे स्टॉपलॉस हिट होत असतात, किंवा काही जण स्टॉपलॉसचा वापरच करत नाही ट्रेडिंगमध्ये, मग त्यांच्यासोबत काय होऊ शकतं, त्यांना मोठे लॉसेस होऊ शकतात, त्यांचं मोठं नुकसान होत असतं। त्यामुळे न्यूज बेस्ड ट्रेडिंग करायची नसते। तुम्हाला चार्टवरती समोर काय दिसतंय, तुम्हाला मार्केटचा ट्रेंड कोणता आहे तो समजतोय, तो ट्रेंड जर तुम्हाला समजला मग तुम्ही रिस्क रिवॉर्डनुसार काम करायचं असतं। मार्केटमध्ये जे प्रॉफिट मिळालेलं असतं ना ते घेऊन बाहेर पडायचं। मी जर मार्केटमध्ये 10 रुपयांची रिस्क घेतोय आणि मला जर 10 रुपयांचं प्रॉफिट येतं आहे आणि त्या पण गोष्टी मी इंट्राडेमध्येच करतोय, तर मी बाहेर पडलं पाहिजे, थांबायला नको। पोझिशनली करू शकतात तुम्ही की एखादा स्टॉक बाय केलेला आहे तुम्ही आणि त्याचा ट्रेंड तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतोय आणि तुम्हाला वाटतं की तो स्टॉक अजून वरती जाऊ शकतो, तुम्ही थांबू शकतात। स्टॉकच्या बाबतीत थांबलं तर चालेल, अडचण नाही आहे, पण जे ऑप्शन ट्रेडिंग करत असतात ना त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकत नाही। मार्केट दोन्ही बाजूने चालतं, मग काय होणार, तुमचं आलेलं प्रॉफिट तुमच्याकडनं निघून जातं आणि तुम्ही पश्चाताप करत बसतात। मग त्या गोष्टी व्हायला नको। न्यूज बघा, मी असं म्हणत नाही की न्यूज बघू नका, फक्त तेवढ्या माहितीपुरतं। ते न्यूज बघून इथे एक्झिक्युशन तुम्ही करायचं नाही आहे। बहुतेक जणांना हीच सवय, न्यूज बघितली, टाटाची न्यूज आली, टाटाचा स्टॉक बाय केला,
समजलं ना. अडाणीची न्यूज आली, अडाणीच्या स्टॉकला सेल करून टाकलं, तर त्या गोष्टी अजिबात करायच्या नाही. समजलं का. तुम्हाला समोर काय दिसतंय ना त्यावरती विश्वास ठेवत चला, रिस्क रिवॉर्डला फॉलो करत चला. ही कॅन्डल बघूया आपण डेलीची. हिचा हाय होता 24,472चा, म्हणजे गेलेलो होतो मार्केटवरती. पण पुढे एक हर्डल 24,500चा, एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स, मार्केट तिथूनच रिव्हर्स झालेलं होतं आणि खाली येऊन थोडासा क्लोज दिला. बरोबर, म्हणजे मार्केट ओपन झालं, खाली पण गेलं, तिथे बाईंग पण आली आणि वरती गेलं तर वरती गेल्यानंतर सेलिंगच आली. म्हणजे काय, अजूनपर्यंत मार्केट पुन्हा कन्फ्युजिंगमध्ये येते. मार्केट या ठिकाणी पण काय कन्फ्यूजमध्येच आहे, याच झोनमध्ये अडकलेलं आहे. मागचे आपण किती ट्रेडिंग सेशन बघतोय, 6 ट्रेडिंग सेशन. मार्केट आपल्याला इथेच ट्रेड करताना दिसतंय. मार्केटची क्लोजिंग या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, ठीक आहे ना. क्लोजिंग होऊन मार्केट जर ट्रेड करत राहिलं तर इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. आता बघूया किती दिवस ह्याच रेंजमध्ये थांबतंय. आणि खाली सपोर्ट जर म्हटलं तर हा एक चांगला सपोर्ट आहे मार्केटसाठी 23,900चा. याच्या खाली मार्केटने जायला नको. जायला लागलं की मार्केटचा परफेक्ट एक ट्रेंड रिव्हर्सल तुम्हाला इथे दिसणार. मार्केट पहिलं काय करायचं, मग ह्या हायला ब्रेक करायचं. समजलं ना, म्हणजे ह्या हायला ब्रेक करणं बंद होऊन जाणार आणि इथे मार्केट काय करेल, लो ब्रेक करायला लागेल. मग हे मार्केटचं स्ट्रक्चर इथे निगेटिव्ह होऊ शकतं. ट्रेंड मार्केटचा काय झाला, बेंड. आपण बोलणार की मार्केटचा ट्रेंड या ठिकाणी बेंड झालेला आहे. मग मार्केट डायरेक्ट कुठे जाऊ शकतं, 23,600 किंवा 23,500 या लेवल पण मार्केट या ठिकाणी गाठू शकतं. रिलायन्स तसं बघितलं तर अजून पण स्ट्रॉंगच आहे. त्यानंतर HDFC बँकेचा पण चांगला सपोर्ट आहे. बाकीच्या बँका एवढ्या सपोर्ट करत नाही, पण HDFC बँकेमध्ये चांगली बाईंग येताना दिसते आपल्याला. ॲक्सिस बँकेचं स्ट्रक्चर पण खराबच झालेलं आहे. ICICI बँकेचं स्ट्रक्चर पण खराब आहे. त्यांच्यामध्ये पण जर रिव्हर्सल बनला तर मग मात्र चांगला सपोर्ट मिळू शकतो इथे वरती जाण्यासाठी. तर ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं आहे तुम्ही. न्यूजवरती काम नाही करायचं. आपल्याला चार्टवरती दिसतं ना की मार्केट मला गेल्या 5 ते 6 ट्रेडिंग सेशनपासून एका रेंजमध्ये ट्रेड करताना दिसतंय. त्याच्यात मोमेंटम कुठे बनू शकतो, जेव्हा ते ह्या रेंजच्या बाहेर जाणार, तिथे क्लोज होणार तेव्हा. हे माझ्यासाठी काय असणार, मग बुलिश साईन असणार आहे की मार्केट इथं थांबलं, सेलिंग प्रेशर या ठिकाणी ॲब्झॉर्ब झालं आणि मार्केट आता वरती आपल्याला एक चांगला टार्गेट देऊ शकतं. हा मोमेंटम जर बनला इथे ना, मार्केट आपल्याला कंटिन्युअसली मग वरती जाताना दिसेल. जास्त वेळ ते लावणार नाही. एक चांगला मोमेंटम मार्केटमध्ये आपल्याला दिसणार, म्हणजे डायरेक्ट ते आपल्या ऑल टाईम हायपर्यंत पण जाऊ शकतं. जेवढं मार्केट एका लेवलला वेळ घालवतं तिथे येणारा मूव जो असतो ना तो नंतर स्ट्रॉंग असतो. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. तो मूव स्ट्रॉंग येत असतो मार्केटमध्ये, ठीक आहे. या लेवल तुम्हाला समजल्या 24,400. अजून पण मी म्हणणार की आपल्यासाठी एक रेजिस्टन्स आहे अजून. समजलं का. त्याच्यावरती मार्केटचा क्लोजच येत नाही आहे. आणि स्ट्रॉंग सपोर्ट 23,900 ह्या रेंजच्या दरम्यान मार्केट फसलेलं आहे. आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये, म्हणजे आपल्याला इंट्राडेमध्ये समजेल की मार्केटचा ट्रेंड कसा चेंज होऊ शकतो, ठीक आहे. कोणती लेवल मार्केटने ब्रेक केली, मार्केटमध्ये सेलिंग येणार, कोणता हर्डल मार्केटने पार केला तर त्या ठिकाणी फ्रेश बाईंग येऊ शकते. त्या लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. आता आपण जो टाईम फ्रेम लावलेला आहे इथे 5 मिनिटांचं लावलेलं आहे. आता सकाळचं स्ट्रक्चर बघा, इथे एक नॅरो रेंज तुम्हाला बनताना दिसली. मार्केट ओपन झालं, थोडंसं खाली गेलं आणि एका रेंजमध्ये दिसलं आपल्याला जवळजवळ किती मिनिटे, 5, 10, 15, 20, 25, 30 मिनिटे. 30 मिनिटे एकाच रेंजमध्ये गेलेलं होतं. मग असं जर मला मार्केट दिसतंय तर मी थांबणार. कोणती व्यक्ती असू द्या, थांबणारच आहे. ट्रेड घ्यायचा विषय नाही, पण सांगतो तुम्हाला की असं स्ट्रक्चर बनताना दिसतंय. ट्रेंड तुम्हाला समजतो का, नाही समजत. मार्केट वरती जाणार की खाली जाणार, कोणत्याही एका दिशेने मार्केट जाऊ शकतं. पण शेवटी काय झालं, मार्केटने इथे ब्रेकडाऊन दिला. 15 मिनिटांमध्ये खाली गेलेलं होतं मार्केट. जो महत्त्वाचा सपोर्ट म्हणजे हा जो लो होता तो पण मार्केटने ब्रेक केलेला होता. म्हणजे हा पहिला होता सपोर्ट. आता मार्केट जर ह्या रेंजच्या खाली येतंय तर मग ही लेवल आपल्यासाठी बनत असते नंतर रेजिस्टन्स. मग इथे आपल्याला प्रायजेक्शन बघायची असते की मार्केट एक बाउन्स देत आहे, बाउन्स देऊन ते कंटिन्युअसली खाली जात आहे की त्या रेजिस्टन्सला ब्रेक करत आहे, ते आपल्याला बघायचं असतं. मग आपल्याला परफेक्ट एक प्रायजेक्शन या ठिकाणी बघायला मिळाली. आणि लाईव्हवरती पण मी तुम्हाला म्हटलं होतं की निफ्टीमध्ये स्ट्रक्चर खूप छान तयार होतं आहे. इथे मार्केटमध्ये एक रिव्हर्सल बनू शकतो. आणि त्यानंतर बघा मार्केटमध्ये एक शार्प अप मूव्ह आलेला होता. इथून मार्केट जे वरती गेलं, खूप जबरदस्त वरती गेलेलं होतं. म्हणजे आजचा लो जर बघितला ना 24,210च्या आसपास हा लो होता आजचा. आणि मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं 24,000. मार्केट जाऊन पोहोचलं 24,472 पर्यंत. हा मार्केटचा होता हाय. बघा मग किती शार्प रॅली मार्केटने इथे दिलेली होती. बघा जवळजवळ 260 पॉईंटची रॅली मार्केटने बॉटमपासून दिलेली होती. शार्प रिव्हर्सल होता. आता इथे काही जण पुटमध्ये बसलेले असतील, ते थांबलेले असतील, बरोबर ना. ते काय म्हणणार की नाही मार्केट इथून शॉर्टच होईल.
मी पुट बाय करून होल्ड करतो त्याला, आज माझं प्रॉफिट बनेल. का बनेल? हिंडनबर्गची न्यूज आलेली, माझं मोठं प्रॉफिट बनणार. ती व्यक्ती जर थांबली तर मला सांगा अशा मूवमध्ये त्यांना किती मोठा लॉस होत असतो. इंट्राडेवाल्यांसाठी, जे इंट्राडे ट्रेडिंग करत असतात त्यांच्यासाठी इथे त्यांचा भयंकर लॉस झालेला असणार आणि निफ्टी इथे वरती जात होती. मग अशा पद्धतीने तुम्हाला जर मार्केटमध्ये रिव्हर्सल दिसतोय, तुम्ही त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. असं नाही की मार्केट अप ट्रेंडमध्ये जाताना दिसतंय आणि तुम्ही पुटला होल्ड केलं, किंवा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये येताना दिसतंय तुम्ही कॉलला होल्ड केलं. बहुतेक जण असंच काम करतात, ती चुकीची पद्धत असते. समोर काय दिसतंय मला, समोर काय दिसतंय, मार्केटमध्ये एक चांगला रिव्हर्सल दिसतोय मला मार्केटमध्ये रिव्हर्सल दिसतोय. मी ट्रेंडला फॉलो करणार, ट्रेंड बघणार मार्केटचा. या गोष्टी प्रॅक्टिकली बघायच्या असतात. हे बघा, आता मी तुम्हाला सकाळी लाईव्हवरती पण ह्या गोष्टी बोललो की आपण जी पण गोष्ट करणार प्रॅक्टिकली करणार, बरोबर. नाहीतर हे जे मार्केट आहे, आता मी इथं चार्ट तुमच्यासमोर ठेवलेला आहे, तुम्ही याला एकदम इझिली एक्सप्लेन करू शकतात, ॲनालिसिस करू शकतात. पण ह्याच गोष्टी तुम्हाला लाईव्हवरती जमल्या पाहिजे. हे ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे, ॲक्युरेसी चांगली असते त्याची, समजलं. त्यानंतर बघा, मग मार्केटने जेव्हा एक हाय बनवला त्यानंतर मग मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग येताना आपल्याला दिसलं. मार्केट टॉपपासून इथे खाली आलेलं होतं, मग ते आपल्या हायला ब्रेक करत नव्हतं बघा, बरोबर. इथे वरती जायचं पण ह्या लेवलच्या वरती ते जात नव्हतं. हा एक झोन होता, हा मार्केटसाठी एक सपोर्ट बनलेला होता. हा एक एरिया बघा, इथे मार्केट थांबलेलं होतं. नंतर मार्केटने ब्रेकडाऊन दिला, इथे जो ब्रेकआउट दिला होता मार्केटने, ह्याच लेवलवरती मार्केट येऊन पोहोचलेलं होतं 24,322 पर्यंत, या लेवलपर्यंत. म्हणजे हा रेजिस्टन्स होता पहिले, ही लेवल नंतर बनली सपोर्ट. इथेच मार्केटने पुन्हा मग बाउन्स घेतलेला होता आणि जवळजवळ त्याच लेवलच्या आसपास मार्केटने क्लोज पण दिलेला आहे. इथेच मार्केट इथे जर फ्लॅट ओपन होत असेल ह्या रेंजच्या दरम्यान, तर हा एक झोन आहे मार्केटसाठी पुन्हा बनेल हर्डल, म्हणजेच रेजिस्टन्स बनेल. हा एक झोन दिसतोय तुम्हाला, हा म्हणजे 24,400 आपण लेवल पकडणार ती. हा पण मार्केटसाठी एक रेजिस्टन्स बनणार आहे. ही एक लेवल असेल, ही पण मार्केटसाठी एक रेजिस्टन्स बनणार 24,443 ची लेवल. हा बनणार दुसरा रेजिस्टन्स. त्यानंतर 24,500 हा बनणार मार्केटसाठी तिसरा रेजिस्टन्स. मार्केटला हे रेजिस्टन्स पार करावे लागतील. काही वेळेला असं होऊ शकतं की ते क्लोज आलेलं आहे, मार्केट पुन्हा 50-100 पॉईंटनी गॅप अप ओपन होऊ शकतं. म्हणजे ती लेवल असू शकते हा डे हाय, आजचा डे हाय जो होता ना, याच ठिकाणी मार्केट आपल्याला गॅप अप ओपन होताना दिसू शकतं. मग बघायचं आहे मार्केट आहे ना 24,500 ब्रेक करून तिथं सस्टेन होतं आहे का. जोपर्यंत ट्रेंड लक्षात येत नाही आपण काही करायचं नसतं, मार्केटचा ट्रेंड बघण्याचा प्रयत्न करायचा. जसं आपण इथे ट्रेंड बघितला ना, आपल्याला हे स्ट्रक्चर किती छान दिसलं. मार्केट आपल्या लोला ब्रेक करत नव्हतं, एक पुलबॅक द्यायचं वरती जायचं, एक पुलबॅक द्यायचं वरती जायचं, एक पुलबॅक द्यायचं वरती जायचं, असं स्ट्रक्चर मार्केटचं बनत होतं. म्हणजेच मार्केट कसं होतं अप ट्रेंडमध्ये. मग असं स्ट्रक्चर बघायचं आहे, ते बनत असेल तर मग आपण म्हणू शकतो निफ्टी आता पुन्हा वरती जाते. जर हा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स ब्रेक झाला 24,500चा, तर मग मार्केटमध्ये असणारे शॉर्ट कव्हर होऊ शकतात. मग मार्केट इथून एक चांगली रॅली पण आपल्याला देताना दिसू शकतं. मग इथून मार्केट एक चांगली रॅली देऊ शकतं 24,500च्या वरती. ही लेवल असणार एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स. मार्केटने जर एवढा शार्प अपमध्ये दिलेला आहे, मार्केट इथंच वेळ घालवेल कुठं आणि थांबू शकतं किंवा थोडंसं कंटिन्युएशन होऊ शकतं. पण झालं नाही, मार्केट थोडं खाली आलेलं आहे. म्हणजे बघा, ओपन इथं झालेलं होतं आणि क्लोज इथं आलेलं आहे, म्हणजे जवळजवळ त्याच ठिकाणी. आपण जो डेलीचा चार्ट लावलेला होता त्याच्यामध्ये पण आपल्याला अशी कॅन्डल बनताना दिसते, अशी कॅन्डल बनलेली होती डेलीमध्ये पण. म्हणजे काय, खालून बाईंग पण आली, वरतून पुन्हा सेलिंग पण आली. ही जी सेलिंग दिसते आणि मार्केटने तिथंच, म्हणजेच काय, कन्फ्यूज, इनडिसिसिव्ह. समजा ना, वरतून सेलिंग येते, मार्केट वरती सस्टेन होत नाही, आपल्याला प्रॉपर वरती क्लोज पाहिजे मार्केटचा. मग त्या ठिकाणी फ्रेश बाईंग येताना दिसेल आपल्याला मार्केटमध्ये असलेले शॉर्ट कव्हर होतील आणि त्या ठिकाणी बायर्स येणार. मग मार्केट आपल्याला पुन्हा वरती जाताना दिसू शकतं, बरोबर. मार्केटसाठी सपोर्ट कोणते असणार महत्त्वाचे, जिथून मार्केटने ब्रेकआउट दिला, हा जो हाय होता ना पहिले त्याचा ब्रेकआउट, म्हणजे हीच लेवल असणार 24,322. हा मार्केटसाठी असणार एक सपोर्ट. त्यानंतरचा सपोर्ट म्हणजे 24,263. ही लेवल असणार मार्केटसाठी सपोर्ट. बघायचं आहे मार्केट फ्लॅट किंवा थोडं गॅप ओपन झालं, ह्या लेवलला येऊन बाउन्स घेत आहे का. बाउन्स घेत असेल तर ते रिव्हर्सल देऊ शकतं. पण जर या सपोर्टला ब्रेक करून कंटिन्युअसली खाली जात असेल तर ती निगेटिव्ह प्राइजेक्शन असणार. तिला आपण म्हणणार निगेटिव्ह प्राइजेक्शन. म्हणजेच मार्केटचा जो ट्रेंड असेल ना, तो इंट्राडेसाठी या ठिकाणी निगेटिव्ह होऊ शकतो. मार्केट जाऊ शकतं या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये, डाऊन ट्रेंडला पकडून पण मार्केट इथं जाऊ शकतं. मग हा सपोर्ट जो आहे तो ब्रेक होणार, त्यानंतर हा सपोर्ट आहे हा पण ब्रेक होऊ शकतो. नंतर मग 24,174 ही लेवल मार्केटसाठी बनेल एक सपोर्ट.
तुम्ही बघा चार्टवरती मी ती लेवल ड्रॉच करून ठेवलेली 24,174. तर त्या लेवलला पण मी महत्त्व देतो आहे. समजलं ना, तिथे मार्केट नेऊन थांबायला पाहिजे, त्याच्या खाली ट्रेड करायला नको. ठीक आहे. तर आपण ट्रेंडला बघून काम करायचं असतं मार्केटमध्ये. तुम्ही स्टॉकमध्ये काम करा, नाहीतर ऑप्शनमध्ये काम करा, इंडेक्स ऑप्शन किंवा स्टॉक ऑप्शन. तुम्ही प्राइस ॲक्शनला फॉलो केलं पाहिजे. मार्केटचा ट्रेंड असतो, काही महत्त्वाचे लेवल असतात, त्यांना फॉलो केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. बहुतेक जण रँडम काम करतात. ते मार्केटचा एकतर ट्रेंड बघत नाही, मार्केटवरती जात आहे मग मी काय करायला पाहिजे, किंवा मार्केट खाली येत असेल तर मी काय करायला पाहिजे हेच त्यांना माहीत नसतं, किंवा मार्केट जर साईडवेज असेल तर मी काय केलं पाहिजे हेच त्यांना माहीत नसतं. मग पैसा बनेल कसा? गॅम्बलिंगने तर पैसा बनत नाही. समजलं का? गॅम्बलिंगने एक दिवस तुमचा पैसा बनेल, गॅम्बलिंग करून एक दिवस पैसा बनेल, पण बाकीच्या दिवशी काय करायचं? तुम्ही जो कमवलेला असतो किंवा तुमच्याजवळ जी मुद्दल असते ना ती तुमच्या हातातून सुटून जाते, म्हणजेच लॉस होत असतो तुम्हाला. मग त्याचा फायदा काय? थोडं शिका ना. मार्केटमध्ये वेळ असतो खूप, मार्केटमध्ये थोडं शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजलं? तुम्ही मार्केटचं जर एज्युकेशन घेतलं, चांगलं शिक्षण जर घेतलं तर तुमचे लॉसेस कमी होतील. लॉस तर ठरलेला आहे, पण तुमचा लॉस कमी होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसा पण बनवू शकतात. पण आजकाल लोकांना काय एज्युकेशन नको आहे, त्यांना फक्त पैसा पाहिजे असतो. आणि पैसा स्टॉक मार्केटमध्ये इझिली मिळत नाही मित्रांनो, मेहनत घ्यावी लागते. 4-5 वर्ष प्रॉपर मार्केटला देऊन बघा, रिझल्ट दिसेल तुम्हाला. पण 5 वर्ष असे नाही द्यायचे, गॅम्बलिंगमध्ये 5 वर्ष नाही काढायचे. शिकायचं, शिकून पैसा बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मार्केटमध्ये जेव्हा काम कराल स्टॉप लॉसचं पालन करत चला. बरोबर आहे ना? आज काही जण पुटमध्ये होते, वरती गेलं मार्केट, स्टॉप लॉस लावलेलं नसेल, तर ही चूक करू नका तुम्ही. नाही मार्केट आलं खाली तर काय करणार तुम्ही? जर मार्केट इथेच क्लोज दिला असता, मार्केटने ह्या ठिकाणी क्लोज दिला असता, उद्या पुन्हा वरती जाणार ते, तर तुमचं मोठं नुकसान होणार आहे. तुम्ही डायरेक्ट त्याला मग एक्सपायरीपर्यंत घेऊन जातात, ऑप्शनला 0 करतात डायरेक्ट. अशा पण व्यक्ती मी बघितलेले आहे की एक शुक्रवारच्या दिवशी कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय केलेला असतो, प्रॉफिटमध्ये येत नाही म्हणून त्याला कॅरी करणार. निफ्टीची एक्सपायरी गुरुवारी असते ना, त्या दिवसापर्यंत घेऊन जातात ते की नाही माझा पैसाच बनेल इथं, पण तो लास्टला ऑप्शन 0 होऊन जातो. लॉस करून घेतात तुम्ही. हे बघा, थोडी रिस्क घ्यायची, म्हणजे थोडा लॉस घ्यायचा, बाहेर पडायचं. त्यासाठी स्टॉप लॉस ऑर्डर तुमच्या सिस्टममध्ये लावून द्यायची की एवढा लॉस मी याच्यामध्ये घेऊ शकतो, तेवढा लॉस मला जर झाला तर मी माझी पोझिशन एक्झिट करून टाकेल, जास्त लॉस घेणार नाही. पण तुम्ही जर ट्रेडला तसंच होल्ड केलं, मार्केट तुमच्या अपोजिट जाणार आणि तुम्हाला ते मोठं लॉस देणार. मग त्यामुळे स्टॉप लॉसचं पालन नक्की करायचं आहे. तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला सर्वांना लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट करायला पण विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे व्हिडिओला, जेणेकरून काही व्यक्ती नवीन असतात स्टॉक मार्केटमध्ये, त्यांना समजेल की मी स्टॉक मार्केटमध्ये काय केलं पाहिजे आणि कसं शिकलं पाहिजे. टेक्निकल मार्केटमध्ये खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. टेक्निकल ॲनालिसिस प्रत्येकाला जमलंच पाहिजे आणि शिकण्याशिवाय पर्याय नसतो. टेक्निकलला वेळ द्यावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा तुम्हाला टेक्निकल नॉलेज येत असतं. समजलं? मग तुम्ही व्हिडिओ पण अशा व्यक्तींपर्यंत शेअर करायचं आहे की त्यांना टेक्निकलचं नॉलेज घ्यायचं आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर केला पाहिजे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.